श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्ही स्वामींचे नामस्मरण केले, तुम्ही स्वामींना ओळखलं, तरी कधीकधी मनात प्रश्न येतो की स्वामी, मी इतकी भक्ती करतो, कोणाचेही वाईट करत नाही, तरीही माझ्यावरच संकटे का? चांगल्या भक्तांच्याच जीवनात दुःख का येतं? आणि स्वामी आपल्या भक्तांची इतकी कठीण परीक्षा का घेतात? त्या परीक्षेच्या काळामध्ये आपण असं काय करायला हवं जेणेकरून आपण नापास होणार नाही? या प्रश्नाचे उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल, परंतु हे सत्य आहे. जेव्हा स्वामी तुमची परीक्षा घेतात, ती केवळ तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर तुम्हाला काहीतरी विशाल देण्यासाठी असते. ती प्रक्रिया कशी असते? लोखंडाचं सोनं होण्यासाठी त्याला आगीतून का जावं लागतं? हे गुपित समजून घेण्यासाठी आता तुम्हाला मनाचा दगड करावा लागेल. कारण हे सत्य पचवणं सोपं नाही. ते सत्य हे आहे की स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात आले म्हणजे तुमचे संकटे संपतील, हा तुमचा गैरसमज आहे. धक्का बसला ना? पण हेच त्रिकालबाधित सत्य आहे. स्वामी तुमच्या आयुष्यात आलेत म्हणजे तुमची संकट संपणार नाहीत, तर त्या संकटांशी दोन हात करण्याचे बळ तुम्हाला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, चांगल्या माणसांच्या वाट्याला जास्तच दुःख येतं, कारण स्वामींना त्यांचं काम लवकर पूर्ण करायचं असतं. हे समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण बघा. जेव्हा शेतकरी एखाद्या शेतातील तण म्हणजे नको असलेले गवत काढतो, तेव्हा तो मुळासकट उपटून फेकून देतो. त्यासाठी त्या जमिनीला नांगरावं लागतं, फाडावं लागतं. जमिनीला वेदना होतातच, परंतु त्या वेदनेनंतरच तिथं नवं पीक डोलू शकतं. तुमचं आयुष्यही तसंच आहे. जन्मोजन्मीची कर्म, जुन्या सवयी आणि मनाला लागलेली जळमट साफ करण्यासाठी स्वामींना कधीकधी तुमच्या आयुष्यात वादळ निर्माण करावं लागतं. तुम्हाला वाटते की स्वामी मला शिक्षा देत आहेत. अहो, शिक्षा शत्रूला दिली जाते, स्वतःच्या लेकराला घडवलं जातं. तुम्ही कधी सोनाराला बघितले? तो सोनं भट्टीत टाकतो, त्याला आगीचे चटके देतो, त्यावर हातोडा मारतो. जर त्या सोन्याला बोलता आलं असतं तर ते नक्कीच रडलं असतं, मला का मारतोयस, मला का जाळतोयस? परंतु त्या सोनाराला माहिती असतं की जोपर्यंत हे सोनं आगीतून जात नाही, तोपर्यंत त्याला दागिन्याचं रूप येणार नाही, त्याची किंमत वाढणार नाही. सध्या तुमच्या आयुष्यात जी परिस्थिती आहे, मग ती पैशाची चणचण असो, घरातील आजारपण असो, किंवा मग घरातील वादविवाद असो, ही सोनाराची भट्टी आहे. आणि स्वामी स्वतः तुम्हाला सोनार होऊन आकार देत आहेत. ते तुम्हाला जाळत नाहीत, तर ते तुम्हाला उजळवत आहेत. परंतु या काळात सर्वात जास्त त्रास कशाचा होतो माहीत आहे? स्वामींच्या मौनाचा. आपण इतका आक्रोश करतो, रडतो, पण स्वामी काहीच बोलत नाहीत. असं वाटतं त्यांनी कानावर हात ठेवलेत. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा शाळेत परीक्षा असते तेव्हा शिक्षक सर्वात जास्त शांत असतात. ते विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत, कारण ती परीक्षा असते. सध्या तुमची परीक्षा आहे आणि या परीक्षेत जो टिकतो तोच खरा हिरा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, रस्त्यावर पडलेल्या दगडाला कोणीही लाथ मारून जातं, परंतु ज्या दगडाने छन्नी आणि हातोड्याचे घाव सोसलेत त्याचीच मूर्ती मंदिरात असते आणि लोक त्याच्या पाया पडतात. आता निवड तुमची आहे. तुम्हाला रस्त्यावरचा दगड व्हायचंय की मंदिरातील मूर्ती व्हायचंय? स्वामी तुम्हाला कोणतेही मोठे दुःख देत असतील तर समजून जा की स्वामी तुम्हाला अतिशय मोठं काहीतरी देऊ पाहत आहेत. साधं घर पाडल्याशिवाय तेथे राजवाडा बांधता येत नाही. तुमची जुनी परिस्थिती, जुने विचार पाडण्याचेच काम सध्या सुरू आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा डोळ्यात पाणी येईल तेव्हा आकाशाकडे बघून तक्रार करू नका की देवा, माझ्याच वाट्याला हे दुःख का? त्याऐवजी छाती ठोकून सांगा, स्वामी तू मला घडवतोयस. तुझे घाव थोडे जिव्हारी लागत आहेत, परंतु माझा विश्वास तुझ्यावर आहे. तू काय जे देणार आहेस ते अद्भुतच असेल.
परंतु हे सर्व सहन करण्यासाठी मन खंबीर कसं करायचं? कारण बोलणं सोपं आहे, परंतु प्रत्यक्षात वेळ येते तेव्हा धीर देणं खूप अवघड आहे. मनाचा बांध सुटतो तेव्हाच स्वतःला सावरण्यासाठी एक गुप्त किल्ली आपल्याकडे असणे आवश्यक आहे. कारण या परिस्थितीतून पास होण्यासाठी फक्त सहनशीलता चालत नाही, तिथे लागती बुद्धीची स्थिरता. आणि ती स्थिरता टिकवण्यासाठी स्वामींनी अक्कलकोटमध्ये असताना भक्तांना एक कानमंत्र दिला होता. तो कानमंत्र, तो विचार इतका पॉवरफुल आहे की तो अंगीकारला तर मोठ्यातील मोठे वादळ तुमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. तो कानमंत्र काय आहे आणि आपण संसारात राहून तो कसा वापरायचा हे जाणून घेण्यासाठी आता तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे. कारण आता कथेच्या आपण त्या भागाकडे वळणार आहोत जिथे स्वामी अशक्य गोष्ट शक्य कशा करतात. अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी स्वामी निसर्गाचे नियम मोडत नाहीत, तर ते नियमांच्या पलीकडे जाऊन काम करतात. जिथे माणसाचा तर्क संपतो तिथेच स्वामींचे कार्य सुरू होते. आणि म्हणूनच मंडळी, तुम्हालाही वाटत असेल तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण संकटांचा नाश व्हावा आणि स्वामी तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करावेत, तर हा मंत्र संपूर्ण श्रद्धेने पूर्ण ऐका आणि मग पहा चमत्कार. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने
मनाला जाग येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री नित्य धन प्रदाताय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री नित्यधनप्रदाताय 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 श्री स्वामी समर्थाय नमो नमः।